मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे उमायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवे असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारवरधाऱ्या माणसांकडून, लोकांना आलेल्या अनुभवावरून, पुस्तकावरून आम्ही माहिती तुम्हाला देत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडला नाही पाहिजे. देवांची सेवा कशी करावी, देवांना मानपान काय द्यावा, त्यांच्या सेवकऱ्यांना म्हणजेच की चेड्या गोट्यांना मानपान काय द्यावा, अशा अनेक प्रकारचे 52 बुध असो, 52 प्रकारचे चेड्यांचे नाव असो, त्यांचे गण असो, गुप्त रहस्य असो, देवीची माहिती असो, अशा अनेक प्रकारच्या माहित्या, गुप्त माहिती तुम्हाला देत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे. जर कोणाला कुठलीही शंका मला जर विचारायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. काय अटी आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल. प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, मात्र लक्षात ठेवा. गेनमाळाविषयी शंका असो, गुरुविषयी शंका असो, बाहेरचे निगेटिव्ह विषयी शंका असो, चेड्या गोट्याविषयी शंका असो, गुरूंविषयी शंका असो, अशा अनेक प्रकारचे जर तुम्हाला कुठलीही शंका जर विचारायची असेल किंवा तुम्हाला येणं पॉसिबल होत नसेल तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. कधी अटी दिलेला तर कधीही मला फोन करू शकता. मंगळवार शुक्रवार जर गादीला यायचं असेल तर मंगळवार शुक्रवार आपली गादी चालू असते. टायमिंग आहे 10 नंतरच यावं लागून तुम्हाला. व्हॉट्सअपवर नमस्कार आदेश मॅसेज टाका, ॲड्रेस म्हणून टाका, मी तुम्हाला ॲड्रेस आणि लोकेशन 100% पाठवून दिलं जाईल. आपल्या गादीला कुठल्याही प्रकारचा चार्ज फी काही नसते मित्रांनो. येताना फक्त नारळ, एक हार, अगरबत्तीचा पुडा, जमलंच तर तेल आणलं तरी चालेल किंवा नसलं आणलं तरी चालेल. खायचं तेल नाही बरं का, मला खायचं पण नाही, दिव्यासाठी तेल आणलं तरी चालेल, नसलं आणलं तरी काहीच अडचण नाही मित्रांनो. बिंदास तुम्ही या, स्वतःची गादी म्हणून या, खऱ्याची गादी म्हणून या, फरक घ्या नंतर काम द्या. माझे हेच रीतिरिवाज असतो, बोलण्याचा फरक द्या आणि काम घ्या. अनेक प्रकारे मला मेसेज केला, अनेक जणांनी मला विचारलं मित्रांनो. काय विचारलं तर जाळीतल्या मसोबापाशी काम कसे लावतात, काम लावण्याची पद्धत कशी असते, ह्या संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. मसोबापाशी अडकलेले काम मार्गे लागते का, शत्रुनाश होतो का, अदृश्य अडथळे दूर होतात का, न्याय रक्षण मिळते का, व्यापार असेल, नोकरी असेल, पैसा असेल, घरगुती समस्या असेल, त्या गोष्टी सगळ्या सुटतात का. हे मसोबा कोण मुळामध्ये भरपूर यूट्यूबवर असेल, इंटरनेटवर असेल, भरपूर प्रमाणे मसोबाची माहिती मात्र दिलेली आहे. मसोबा म्हणजेच मित्रांनो महिषासूर, त्याचाच मसोबा झाला, मसोबा झाला, तिकटाचाच झाला. तिकट म्हणजेच की मित्रांनो त्याला भांड, लिंबू, सिगरेट, दही, भात, पंचखद्य, मेळभत्ता, मिक्स मिठाई, जिलेबी, दारू, सिगरेट, त्याच्यानंतर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी, कोंबडं 2 पायाचं त्यांना लागतं. आकडा महिन्यात भरपूर देतात, त्याच्यानंतर त्याच्या वाराला देतात. अशा अनेक प्रकारचे जिथं कुठं त्यांचे मंदिर असतील किंवा मित्रांनो त्यांचा जी वार असेल किंवा त्यांची यात्रा असेल, त्या यात्रेनिमित्त बोकडं वगैरे त्यांना देखील कापलं जातं. कुठलीही इच्छा असो, कुठलंही मोठं संकट असो, मसोबाला मागितलेलं संकट कधीही दूर होतं म्हणजे 100% होतं. कारण त्यांच्यावर तुमचा एवढा विश्वास पाहिजे की त्यांना केलंच पाहिजे. कारण मित्रांनो तो गावची इसी राखणारा, त्याच्यानंतर लोकांचे संकट दूर करणारा असा हा जाळीतला मसोबा व इतर मसोबा आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. पण जाळीतला मसोबा हा फारच फेमस आहे काळूबाईमुळं किंवा मित्रांनो त्या जाणाऱ्या लोकांना वाटतं की ज्या टायमाला आपण इंटरनेटवर किंवा इंस्टावर असे व्हिडिओ पाहतो, जाळीतल्या मसोबाला जाताना कोणी लिंब ठोकलेल्या, भावल्या ठोकलेल्या, हे ठोकलेल्या, ते ठोकलेल्या, जे मी अक्षरशः खोटं बोलत नाही मित्रांनो. ज्या टायमाला मी चिठ्ठ्या वाचल्या त्या टायमाला ते वाचल्यावर तर माझं डोकं हल्लंच, मी नाही म्हणता येणार नाही. पण ज्या टायमाला मी मित्रांनो 6 महिन्याचं पोरगं, वर्षाचं पोरातच ज्या टायमाला फोटो बघितला, माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं की ह्याचं ताष्टन होऊ दे, पोरगं खोकलून मरू दे, खोकला असं करू दे, मला ह्याच्याशी लेणं देणं नाही. मी कधीच दिखावा करत नाही किंवा तिथल्या परिसराचा व्हिडिओ टाकत नाही, कारण माझ्या काळूबाईला डाग लागतोय म्हणून मी शांत बसतोय. कारण बघा, कुठपर्यंत तमाशा बघायचा, जोपर्यंत काळूबाईपर्यंत त्यांना अद्दल घडवत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार. शेवटी वरनं सगळं आलेलं आहे, वरचा देव बघून घेतोय म्हणून आपण भोकून काय उपयोग आहे कुत्र्यासारखं. कारण आपल्याला हाडच म्हणणार आहेत लोक, आपल्याला कोणी विश्वास ठेवणार आहे. तर मग मसोबाला कामं कशा लागतात, तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जाऊ नका. पहिली गोष्ट, जर तुमचा शत्रू मातला असेल, शत्रूवर तुम्हाला विजय करायचा असेल, विनाकारण जर तुम्हाला त्रास देत असेल, मी अजूनही म्हणतो अंधश्रद्धा नकोय, श्रद्धा असेल तर जावा. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा काही हेतू नाही. आमचा जी व्हिडिओ असतो हे अनुभवाच्या बोलावर असतो, माहिती काढून हा आमचा व्हिडिओ असतो, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुमचे कुठलेही अडकलेले कामे असतील, जर मसोबाला जाळीतल्या मसोबाला लावायचं असेल, पहिला मान काळूबाईला देऊनच मसोबाला मानपान दिला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. मग तुम्ही काळूबाईलाच उटी, नारळ, दही भात, भाजी भाकर देऊन काळूबाईला सांगू शकता, आई मी मसोबापाशी असं काम घेऊन चाललेलं, ते माझं काम झालं पाहिजे, म्हणजेच की अडकलेले काम. मग त्याच्यानं काळूबाईला खुश झाली. काळूबाईच्या आज्ञावर
चिडेगोटे चालतात. आपल्या आज्ञावर कधी चिडेगोटे चालत नाहीत, कारण आपण एवढा महान नाही. म्हणून काळोबाला मान दिल्यानंतरच मित्रांनो जाळ्यातल्या म्हसोबाला तुम्ही अडकलेले काम सांगू शकता. काम कसे सांगू शकता बघा, प्रत्येक पुजारी ढोंगीच म्हणू शकतो मी. प्रत्येक पुजारी मित्रांनो ओरिजिनल कोणीच राहिलेलं नाही. मला कोणाला नावं पण ठेवायच्यात, पण ओरिजिनल राहिला ना कुठं 10 द्या 20 द्या आणि कायच काम होतं, उलटं तुमचे कामं खराब होऊन जातील. तर मग तुम्ही काय करायचं, स्वतःहून एक नारळ घ्यायचा. नारळ मित्रांनो पूर्णपणे टकला करायचा. त्याच्यावर एक कापूर जाळायचा, थोडा गुलाल टाकायचा. म्हसोबाला एक सिगरेट तिथं लावायचं. सिगरेट लावल्यानंतर म्हसोबाला दही भात आणि एक सिगरेट लावल्यानंतर फक्त एक अंड तिथं ठेवायचं आणि तुमच्या अडकलेला ह्यावर बोलायचा. पूर्णपणे नारळ हा काळा करायचा. काळा केल्यानंतर तो नारळ तिथंच फोडायचा. म्हणायचं, देवा जर तू माझं हे एक अडकलेलं काम जर तू माझा मार्ग लावशील, तुला तुझा काय असेल ते मानपान असेल, मी सांगितल्याप्रमाणे ते मानपान तुला मी देईल. बघा तुमची 21 दिवसाच्या आतमध्ये तो काम लागणार, म्हणजे 100% लागणार. तेवढा तुमचा विश्वास पण पाहिजे. दुसरा आहे मित्रांनो, शत्रुनाश कसा करायचा. आता विनाकारण बघा अचानक अनेक लोक मी बघितलेले आहेत, विनाकारण केसमध्ये फसवतात, विनाकारण कसलीही केस लावतात. जर समजा तुमची जागा असेल तर तुमची जागा हडप करण्याचा विनाकारण डोक्यावर वर पाणी गेले, भरपूर केलं पण डोक्यावरनं पाणी गेले, हाणामारीची धमकी देतात. पैसा भरपूर आहे, काहीच करू शकत नाही, त्याच्यानंतर ते पैसे देऊन पोलिसांना गप करतात. असे पण मी प्रकार ऐकलेत, मी ऐकलेलं तुम्हाला सांगतो मित्रांनो. तसं तर पोलीस प्रशासन हे चांगलंच काम करतं, नाही असं नाही आहे, पण असं मी देखील ऐकलेलं आहे की त्यांना पैसेच देतात, हेच देतात, तेच देतात. तर मित्रांनो मग असा शत्रुनाश तुम्हाला करायचा असेल, म्हसोबा बघा पहिली गोष्ट खूप खतरनाक, भयंकर, डेंजर म्हणलं तरी चालेल, दयाळू मयाळू म्हणलं तरी चालेल. मग म्हसोबापाशी काय करायचं, नारळावरच सांगतो तुम्हाला. एक लिंबू घ्यायचा, लिंबूला धागा काळा बांधायचा, शत्रूचं नाव लिहायचं. त्याच्यानंतर एक नारळ घ्यायचा, सोल्याला नारळ घ्यायचा, त्याला पूर्णपणे टकला करायचा. टकला केल्यानंतर त्याला पूर्णपणे गुलाल लावायचा. गुलाल काय आहे, गुलाल विजयीचं प्रतीक आहे, दुश्मनाला मात देणार आहे. एखादा नगरसेवक आमदार निवडून आला की पहिला गुलाल, त्याच्यानंतर एखादी देवाची पालखी निघली की पहिला गुलाल, कारण ते विजयीचं प्रतीक गुलाल आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मग त्याला पूर्णपणे गुलाल भरवायचा आणि देवाला मागायचं, देवा हे माझा शत्रू आहे, मला त्याचा विनाकारण त्रास देतो, हा मला माझ्या लेकरा बाळाला बघत नाही. कळकळून आईसाहेबांची विनंती असते, सर्वप्रथम काळूबाईला मान, त्याच्यानंतर मग काय असेल ते त्यांना बोलायचं. प्रत्येक चेड्यांना म्हणजे मांगीर बाबा, गुंजीर बाबा, धावजी पाटील ह्या गोष्टी असतील त्यांना थोडा दही भात द्या. त्याच्यानंतर मग म्हसोबाकडे काम घेऊन जावा. त्याच्यानंतर तो नारळ घ्यायचा, पूर्णपणे त्याला मित्रांनो गुलाल हे विजयीचं प्रतीक म्हणून म्हणायचं, बाबा की माझं हे शत्रू नाश माझा करत आहे, मी जर खरा असेल, मी सत्याचा असेल, माझ्याकडनं हा गुलाल नक्कीच उधळू द्या आणि त्याचा नायनाट होऊ द्या, म्हणून उलटा नारळ फोडून टाकायचं. हे मात्र लक्षात ठेवा. हे मी असंच सांगत नाही मित्रांनो, हे अनुभव आहेत माझे. अनुभव म्हणण्यापेक्षा काही अनुभविक लोकांनी मला सांगितलेत, हे मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला केलं तर तुम्हाला देखील ह्याचा फरक पडून जाईल. अदृश्य अडथळे दूर होतात का, तर म्हसोबापाशी अदृश्य अडथळे म्हणजे काय. एखाद्याला म्हणतं बघा मला आवाजच येतोय, मस्त डॉक्टर केले, सगळं केलं, काही केलं, रिपोर्ट नॉर्मल येतोय, काही केलं, सगळंच काही होतंय, पण मला काहीच कळत नाही. अदृश्य मला काय ना काय होतंय, कुठं माझं पायच मोडतंय, कुठंतरी मला दवाखानाच लागलेला आहे, कुठंतरी मी गाडीवरनंच पडते, कुठंतरी मी काय तरच होतंय मला. तर मित्रांनो अदृश्य जर ताकद असेल, जर तुम्हाला ह्यांना घालवायचं असेल तर हा प्रकार म्हसोबापाशी करा. सर्वप्रथम काळूबाईला मानपान दिला, चेड्यागोट्यांना मानपान दिला, काळी उडीद सगळ्यात बेस्ट. काळी उडीद एक मित्रांनो, काळी उडीद काय करायचे, तुम्हाला त्याच्यावर थोडा गुलाल टाकायचा, काळी उडीद घ्यायचे, एका भांड्यामध्ये काळी उडीद, एक नारळ, 2 लिंब. त्याच्यानंतर त्या लिंबाला मित्रांनो काय करायचं आहे, तर 7 किंवा 11 लवंग लावून घ्यायच्यात. ओम श्री म्हसोबाय सर्व कार्य सिद्ध करा हे तुम्ही चालेल, किंवा नमः लास्टला लावलं तरी चालेल. हे मंत्र बोलून, तुमच्या मनातली इच्छा बोलून, त्याच्यानंतर या अदृश्य तू ह्यांचा नायनाट कर म्हणून हे सगळ्या गोष्टी म्हसोबाला अर्पण करायच्या. कशा अर्पण करायच्या, सर्वप्रथम तुमच्या अंगावरनं उतरून घ्या, नंतर त्याला अर्पण करा. असे तुम्हाला 5 अमावस्या करायचे, अदृश्य नाहीसे होतात. आणि म्हसोबाचा थोडा ओरिजिनल गुलाल जर तुम्ही कपाळाला लावला, तुमच्या 4 दिशा फुकल्या, तर तुमचं रक्षण होण्यास मात्र मदत होते. एवढी श्रद्धा तुमच्यावर पाहिजे, अंधश्रद्धा घेऊन जाऊ नका. आता न्याय असतील, त्याच्यानंतर रक्षण असेल, मग बाबांचं रक्षण कसं पाहिजे तुम्हाला, जेणेकरून मला कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. आमुषा पौर्णिमेला बाबांच्या नावानं जर तुम्ही घरगुती घराच्या बाहेर जर सिगरेट वगैरे त्याला ठेवलं, किंवा नाही मला जर आमुषा पौर्णिमेला त्यांचा काय असेल ते मानपान जर तुम्ही दिला, त्याच्यानंतर म्हसोबाला याद केलं किंवा त्यांचं ध्यान लावलं, तरी सुद्धा म्हसोबा तुम्हाला प्रसन्न होतील, त्यांचं रक्षण पण तुम्हाला मिळेल. न्याय जर खटले असतील तर म्हसोबाला नवस करा की तुम्हाला बोकडाचा मानपान देईल, एवढे लोक मी जीव घालन, एक सवाय जीळ, तरी तुमचे न्याय खटले दूर होतात. न्याय खटले दूर करण्यासाठी काय करावं, भोजपत्रावर मित्रांनो सगळ्या काही गोष्टी लिहा, म्हसोबापाशी अर्पण करा. एक म्हणतात ना की देवाला अर्जी द्यावं लागते. अर्जी कशी, भोजपत्रावर, जी की पुराणीपासून चालत आलेली एक परंपरा. भोजपत्रावर तुम्ही तुमचं नाव लिहा, तुमचे काय काय झालेलं आहे ते या विषय लिहा, एक लिंबू लिहा, सिगरेट, दारू या सगळ्या गोष्टी त्यांना अर्पण करा. त्याच्यानंतर त्यांना सांगा, जर
तुम्ही सत्याच्या बाजूवर तर असाल तरच तुम्हाला फरक पडेल. जर तुम्ही ढोंगे असाल, जर तुम्ही विनाकारणचंच एखादं लुटत असाल आणि तुमचा जर न्याय तुम्ही दुसऱ्यांनाच तुमचाच न्याय तुम्हीच खोटे आणि दुसऱ्याला मागत असाल तर तुमचा कधी न्याय होऊ शकत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी देवाला अर्पण करा आणि देवाला अर्जीमध्ये सगळे लिहा की माझा न्याय झाला पाहिजे. आणि जिथं कुठे मित्रांनो झाड असेल, झाडाला त्रास द्यायचा नाही, कारण वनस्पतीशास्त्राचा माझा अभ्यास झालेला आहे. मला वनस्पती तुटलेली किंवा झाड तुटायला मला कधीही आवडत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. तेच मित्रांनो झाडापाशी अगरबत्ती वगैरे लावून देवाला बोलून झाडापाशी ठेवा. ठेवल्यानंतर बी तुमची अर्जी मित्रांनो मान्य होती, पण त्याच्यामध्ये काही अंधश्रद्धासारखं करायचं नाही, कारण झाडाला पाणी वगैरे अर्पण केलं जातं. भोजपत्र, लिंबू तर मित्रांनो जरी फुटले तिथं पण झाड उगण्याची शक्यता आहे. असेच पारंपरिक तुम्ही ह्या दृष्टिकोनानं माझ्या ऐकण्यावरून करा, 100% तुमचा न्याय तुम्हाला मिळून जाईल. फक्त ठेवायचं, ठोकायचं नाही, झाडांना त्रास द्यायचा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आता मित्रांनो व्यापार, नोकरी, पैसा, घरगुती समस्या, जर तुम्ही कुठल्याही बाबाकडे फिरत असाल, कुठेही तुमचं काम होत नसेल, मग मसोबाकडे कसं काम लावायचं? सर्वप्रथम काळूबाईला मानपान दिला, दह्या भाताचा मानपान दिला, भाजी भाकरीचा मानपान दिला. सर्वप्रथम गंगाजी बाबा हे तारणारं बी आणि मारणारं बी. गंगाजी नावाची जर तुम्ही विचार जरी पुस्तक जरी वाचले, जुने मंत्र जर वाचले, तर गंगाराम चेडा हे मित्रांनो गुजरात साईडला पण चालतो. त्याच्यानंतर अशा अनेक आसाम साईडला पण गंगाराम आघोरी चेडा म्हणून साधना आहे, गंगाराम आघोरी साधना म्हणून पण आहे. म्हणून गंगाराम बाबांचं नाव महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्रातच होते का बाहेरने विद्या शिकून आलेले होते अजून ह्याचा काय पुरावा नाही. पण त्या बाबांना दारू आणि सिगरेट जर देऊन आणि मग तुम्ही मसोबाला तर खाली गेला आणि त्याच्यानंतर तुम्ही जर मसोबाला सांगितलं, मग तुम्ही जर तुमचा व्यापार वाढू दे, नोकरीमध्ये यश भेटू दे, पैसा होऊ दे, घरगुती समस्या असेल तर काय करायचं? 5 नारळ 5 लिंब तुम्हाला घेऊन जायचं आहे, 5 नैवेद्य तुम्हाला करायचं, दही भात, त्याच्यानंतर रोट, त्याच्यानंतर सिगरेट, दारूची बॉटल, ह्या सगळ्या 5-5च तुम्हाला घेऊन जायच्यात. पंच ताकेरी 5 बाजूनं काम करणारा, हे सगळे 5-5 तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो त्या सगळ्या घेतल्यानंतर थोडा गुलाल ठेवायचा विजयाचं प्रतीक म्हणून. त्याच्यानंतर काळे उडीद जे त्यांना प्रिय आहे, असे मशानी शक्तींना भरपूर उडीद हे प्रिय आहे, हे मात्र लक्षात ठेवा. काळूबाईला तर तुम्ही मानपान दिला, गंगाजी बाबाला तुम्ही मानपान दिला. मग ह्या सगळ्या जी गोष्टी आता मी सांगितलेलं सामान असेल हे सगळे एकत्र करायचं, भोजपत्रावर सगळ्या गोष्टी तुमच्या लिहायच्या. लिहिल्यानंतर मसोबाला थोडं अर्पण, ह्या सगळ्या गोष्टी मसोबापाशी अर्पण करायच्या. अर्पण झाल्यानंतर नमस्कार करायचा, थोडा त्यांचा गुलाल विजयाचा प्रतीक म्हणून गुलाल, ओम मसोबा नमः. नाही म्हणलं तर सर्वात बेस्ट मसोबाचा मी मंत्र दिला ते बी म्हणू शकता. नाही म्हणलं मला वाचताच येत नाही, मसोबाचं 2 मिनिटचं ध्यान लावा. ध्यान कसं लावायचं? एक मेणबत्ती घ्या, मेणबत्ती घेऊन ध्यान लावा आणि तुमच्या अडकलेल्या त्यांना ह्यावर सांगा. साधारण मसोबा अदृश्य पण आहे आणि त्यांचा साक्षात्कार पण आहे, हे मात्र लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही अर्जी करा. पैशा पाण्यात बरकत येत नसेल तर बरकत येऊन झाली. एक नारळ पूर्णपणे जे 5 नारळ जे मी तुम्ही ठेवचाल ते टकले ठेवायचे तुम्हाला. एक नारळ घ्यायचा अक्का, पिवळी मोहरी त्याच्यामध्ये टाकायच्या, लाल कापड टाकायचा. आणि मित्रांनो जर भेटले कुठल्याही प्रकारचे वनस्पती जे आहे, जसे की देव वनस्पती असेल, त्याच्यानंतर ते विकायला लोक वनस्पती भेटतात. त्याच्यानंतर अजून मला बघा सांगायचं म्हणणं असंच आहे की व्यापार वृद्धीसाठी काय वनस्पती आहेत तिथं जे काळूबाईपाशी तुम्हाला भेटतील ते, हे सगळ्या गोष्टी लाल कपड्यात बांधून, एक नारळ, एक लिंबू, त्याच्यानंतर ते वनस्पती, पिवळी मोहरी, मसोबाचा थोडा गुलाल, हे सगळ्या गोष्टी बांधून मसोबाला अर्पण करून, रक्षक घेरा म्हणून आहे ना एक दोरा असतो, ते गोरा बांधून सगळीकडनं मसोबापाशी ठेवून मग तुमच्या घरी तुम्ही ऑफिसमध्ये म्हणा कुठेही बांधू शकता. हे सगळे अडथळे तुमचे दूर होतील, हे मात्र लक्षात ठेवा. जाळीतल्या मसोबाला सिद्ध करण्याचा प्रयोग. आता जाळीतल्या मसोबाला कोंबडा दिला जातं का? जाळीतल्या मसोबाला तुम्ही कोंबडा देऊन देखील खुश करू शकता. कोंबडा उतरून फेकायचा, कापायचा नाही, फेकला तरी चालेल, रक्तात टिळा दिला तर चालेल. तुमच्या भक्तीच्या अनुसार माझं काम फक्त सांगणं आहे, अंधश्रद्धा पसरवणं नाही, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. जर मसोबाला जर तुम्हाला अजून प्रसन्न करायचं असेल तर मसोबाला मित्रांनो सगळ्यात भारी दिवा कुठला लावायचा हे पण मी तुम्हाला सांगतो. पंचोपचाराने त्यांची पूजा करतायत तर मित्रांनो तिळाचा दिवा लावा. तिळाचा दिवा लावल्यानंतर देखील मसोबा हे प्रसन्न होतात, हे मात्र. जर खोबरे तेलचं पण असेल तर अंडी पण प्रिय आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो ते अनोळखी शक्ती म्हणजेच की मसोबा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. भाकरी बी त्यांना खूप आवडतात. तुम्हाला त्या गोष्टी सांगावं लागत नाहीत. काय काय लोकांनी व्हिडिओ माझे पहिले पण बघितलेले आहेत. हे अशा काही मी तुम्हाला उपाय सांगले ते उपाय करा, 100% मसोबा मित्रांनो काम करेल. आणि हाकेला बी तुमच्या द्याल तेवढी तुमची श्रद्धा पाहिजे, अंधश्रद्धा नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जर मला भेटायला असेल मंगळवार शुक्रवार माझी गादी चालू असते, बिंदास येऊ शकता. व नमस्कार मॅसेज टाका व्हॉट्सअपवर, तिथंच तुम्हाला मॅसेजवर माझा लोकेशन ॲड्रेस येऊन जाईल. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल. कोणाला काय विचारायचं असेल, शंका विचार असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. कमेंटमध्ये दाऊजी बाबाच्या नावानं चांगलं, काळूबाईच्या नावानं चांगलं, मसोबा महाराज की जय लिहायला मात्र विसरू नका. आणि त्याच्यानंतर ज्या देवावर भक्ती श्रद्धा असेल उद्या चांगलं पण लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.